डायरेक्ट मॅरेज भाग 17. दुसऱ्या दिवशी सकाळी साक्षी नेहमीप्रमाणे सगळ्यांच्या आधी उठली होती. तिने शांतपणे देवासमोर दिवा लावला. डोळे मिटून ती मनातच म्हणाली, देवा, मला ताकद दे. अद्वैतपासून दूर राहायचं आहे. पण प्रत्येक क्षणी मन त्यांच्याचकडे धावतं. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. इतक्यात मागून अद्वैतचा आवाज आला, साक्षी, इतक्या सकाळी उठलीस? ती दचकली. पटकन डोळे पुसत मागे वळली. हो, झोप लवकर उघडली. अद्वैतने तिच्याकडे बारकाईने पाहिलं. तुझे डोळे लाल का दिसतायत? रडली होतीस का? साक्षीने लगेच नजर चुकवली. नाही, फक्त झोप झाली नाही. अद्वैतला तिचं उत्तर पटलं नाही, पण त्याने पुढे काही विचारलं नाही. नाश्त्याच्या वेळी मायाताईंनी सगळ्यांना गरम पोहे वाढले. साक्षीने अद्वैतचं ताट नेहमीप्रमाणे तयार केलं, पण ते त्याच्या हातात देण्याऐवजी टेबलवर ठेवून ती मागे सरकली. अद्वैत तिच्याकडे पाहतच राहिला. कालपासून ही माझ्यापासून इतकी दूर का राहते आहेस? त्याच्या मनात तोच प्रश्न पुन्हा उभा राहिला. थोड्याच वेळात अद्वैत ऑफिसला जायला निघाला. नेहमीप्रमाणे साक्षी दारापर्यंत आली नाही. ती पडद्यामागे उभी राहून त्याला जाताना पाहत होती. गाडी गेटच्या बाहेर जाईपर्यंत तिची नजर त्याच्यावरच होती. गाडी दिसेनाशी होताच तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. एकदा तरी मागे वळून पाहना, ती हळूच फुटफुटली. पण अद्वैतला तिचा आवाज ऐकूच आला नाही. ऑफिसमध्ये अद्वैत समोर फायलींचा ढीग होता, पण त्याचं लक्ष कामात नव्हतंच. त्याने मोबाईल उघडला. साक्षीचा नंबर स्क्रीनवर दिसत होता. कॉल करण्यासाठी बोट पुढे गेलं, पण तो थांबला. काय बोलू मी तिला? आणि ती पुन्हा तशीच थंडपणे बोललीस तर? त्याने मोबाईल परत ठेवला. त्याची बेचैनी प्रत्येक मिनिटाला वाढत होती. घरी साक्षीने अद्वैतचा आवडता चहा बनवला. कप हातात घेताच ती थांबली. तो तर ऑफिसमध्ये आहे. ती हलकंसं हसली आणि पुढच्या क्षणी तिचं हसू विरलं. मी स्वतःलाच का विसरते आहे? प्रत्येक गोष्टीत त्यांचाच विचार का येतोय? तिने डोळे बंद केले. तिच्या गालावरून एक अश्रू अलगद ओघळला. सायंकाळी अद्वैत घरी परतला. साक्षी त्याच्यासमोर आली नाही. ती मुद्दाम तिच्या खोलीतच बसून राहिली. अद्वैतने संपूर्ण घरात तिचा शोध घेतला. मायाताई, साक्षी कुठे आहे? मायाताई हलकंसं हसल्या. खोलीत आहे, पण आजकाल ती खूप शांत झाली आहे. अद्वैत काही न बोलता तिच्या खोली समोर आला. दार बंद होतं. त्याने हात उचलला. टकटक करणार इतक्यात आतून साक्षीचा रडण्याचा आवाज आला. त्याच्या कानावर पडला. अद्वैतचे पाय जागेवरच थांबले. त्याच्या छातीत एक अनामिक वेदना उठली. ती रडत आहे, पण का? माझ्यामुळे की आणखी काही कारण आहे? त्याने दारावरची टकटक न करताच हात खाली घेतला आणि शांतपणे तिथून निघून गेला. पण त्या रात्री झोप मात्र साक्षीच्या डोळ्यांनाही नव्हती आणि अद्वैतच्याही नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळ. आज अद्वैत नेहमीपेक्षा 2 तास लवकर घरी आला होता. ऑफिसमध्ये दिवसभर त्याचं कामात मनच लागलं नव्हतं. आज काहीही झालं तरी साक्षीशी बोलायचंच. तिचं हे अंतर आता सहन होत नव्हतं. तो मनाशीच म्हणाला. घरात पाऊल टाकताच त्याची नजर साक्षीला शोधू लागली. मायाताई, साक्षी कुठे आहे? त्याने मायाताईंना विचारलं. टेरेसवर गेली आहे कपडे काढायला. अद्वैत एक क्षणही न थांबता वर गेला. टेरेसवर थंड वारा वाहत होता. संध्याकाळच्या मावळत्या सूर्याच्या प्रकाशात साक्षी शांतपणे कपडे घडी करत होते. तिचे केस वाऱ्यामुळे पुन्हा पुन्हा चेहऱ्यावर येत होते. अद्वैत काही क्षण फक्त तिच्याकडे पाहतच राहिला. मग हळूच म्हणाला, साक्षी. तिच्या हातांची हालचाल थांबली. तिने मागे वळून पाहिलं. तुम्ही आज इतक्या लवकर? हो, कारण मला तुझ्याशी बोलायचं आहे. साक्षीच्या हृदयाची धडधड वाढली. कशाबद्दल? अद्वैत तिच्या समोर येऊन उभा राहिला. कालपासून तू माझ्यापासून का दूर पळत आहेस? मी कुठे दूर पळतेस? माझ्या डोळ्यात बघून सांग.
साक्षीने प्रयत्न केला, पण तिची नजर त्याच्या नजरेला भिडली आणि लगेच ती खाली वळली. अद्वैतच्या आवाजात वेदना होती. जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला सांग, पण अशी शिक्षा देऊ नकोस. हे ऐकताच साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला मिठी मारून सगळं सांगावंसं वाटत होतं, पण काकांचे शब्द तिच्या कानात घुमले. तुझ्यामुळे अद्वैतचं आयुष्य खराब होईल. तिने मूठ घट्ट आवळली. तुमची काहीच चूक नाही, मग माझ्याशी अशी का वागत आहेस? साक्षीच्या डोळ्यातले अश्रू आता लपवणं अशक्य झालं होतं. ती हलक्या आवाजात म्हणाली, काही प्रश्नांची उत्तरं वेळच देते, पण तोपर्यंत मी असाच तुझ्यापासून दूर राहू? अद्वैतच्या आवाजातली असहाय्यता स्पष्ट जाणवत होती. साक्षी काही बोलली नाही. अचानक जोराचा वारा आला. टेरेसवर ठेवलेला एक दुपट्टा उडाला. साक्षी तो पकडायला धावली, पण तिचा दुसरा पाय घसरला. साक्षी, अद्वैतने क्षणाचाही विलंब न करता तिचा हात पकडला. ती थेट त्याच्या छातीवर येऊन आदळली. दोघेही काही क्षण तसेच स्थिर राहिले. अद्वैतच्या हातांनी नकळत तिचा कंबर आधारलेली होती. साक्षीच्या कानाजवळ त्याच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. तिचे डोळे हळूहळू मिटले. हा क्षण कधीच संपू नये, तिच्या मनाने हळूच कुजबुजलं. अद्वैत तिच्याकडे पाहतच राहिला. आज पहिल्यांदाच त्याला तिच्यापासून दूर जावंसं वाटत नव्हतं. त्याने अलगद तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बोट कानामागे सारली. साक्षीच्या अंगावर शहारा आला. डोळ्यांतून एक अश्रू ओघळला. अद्वैतने तो अंगठ्याने अलगद पुसला. साक्षी, तुझे हे अश्रू मला अस्वस्थ करतात. मला अजूनही कळत नाही, तू इतकी का बदललीस? हे ऐकताच साक्षीचा संयम तुटू लागला. तिला सगळं सांगावंसं वाटलं, पण पुढच्या क्षणी ती 2 पावलं मागे झाली. प्लीज, माझी काळजी करू नका. का? कारण तुमची प्रत्येक काळजी मला अजून कमकुवत करते. एवढंच बोलून ती डोळ्यातलं पाणी लपवत खाली पळून गेली. अद्वैत तिथेच उभा राहिला. त्याच्या हातात अजूनही तिच्या स्पर्शाची ऊब होती. तो आकाशाकडे पाहत स्वतःशीच म्हणाला, तू माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेस, पण का कोण जाणे, माझं मन मात्र रोज तुझ्याजवळ येत चाललं आहे. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.